नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सावधान, स्वाईन फ्लू मलेरिया वाढतोय. कडाक्याचा उन्हाळा संपून पावसाच्या सरी कोसळू लागल्या की बदलणाऱ्या तापमानामध्ये संसर्ग रोगाचे विषाणू उभारी घेतात. तसे यंदा महाराष्ट्रात स्वाईन फ्लूने आपले आगमन केलं आहे. मुंबई पुण्यापाठोपाठ आता या विषाणूने कोल्हापुरातही हजेरी लावली. त्याचबरोबर मलेरियाने आपले तोंड वर काढलं. कोल्हापुरातील एका ब्लॉकमध्ये तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांमध्ये स्वाईन फ्लूच्या 3 रुग्णांची नोंद झाली. शिवाय मलेरियाचे रुग्ण सापडू लागले, अशी माहिती डॉक्टर RS पाटील यांनी दिली. स्वाईन फ्लूचे 3 रुग्ण एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये सापडले आहेत. यामुळे कोल्हापुरात किती रुग्णांना याची बाधा झाली आहे याची अद्याप एकत्रित नोंद मिळत नाही. तथापि नागरिकांनी लक्षणांची चाहूल लागताच तातडीनं वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे, असं मत डॉक्टर अभयदीप आर्गे यांनी व्यक्त केलं. स्वाईन फ्लूचा संसर्ग होतो अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या इतरांना याची लागण होण्याची शक्यता असते. स्वाईन फ्लूची लागण झालेला रुग्ण खोकल्यामुळे किंवा शिंकल्यामुळे सदरचा विषाणू संपर्कात आलेल्या इतर लोकांना श्वसन मार्गाद्वारे त्याची लागण करतो. लागण झालेल्या व्यक्तीपासून 1 ते 7 दिवसात विषाणूचा प्रसार होण्यास सुरुवात होते. यंदा लांबलेला उन्हाळा आणि अचानक सुरू झालेला पाऊस स्वाईन फ्लूच्या पत्त्यावर पडला आहे.